नमस्कार. नंदिनी जीवाला म्हणत असते अशी केस आली आहे की त्या मुलीचं त्या मुलावर मनापासून प्रेम आहे, पण त्या दोघांचं लग्न झालं नाही. तिचं दुसरीकडे जबरदस्तीने लग्न करण्यात आलं. मग काय करावं? तेवढ्यात काव्या येते आणि काव्या म्हणते, आई ताई आपली पण केस अशीच आहे. आपलं दोघींचं सुद्धा जबरदस्तीनेच लग्न करण्यात आलं आहे. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, काव्या आपलं लग्न परिस्थितीमुळे झालं आहे आणि मुळात आपलं कुणावर प्रेमसुद्धा नव्हतं. तेव्हा काव्या म्हणते लगेच, होतं माझं प्रेम होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, कोणावर होतं? बोल काव्या, कुणावर प्रेम होतं? तेव्हा काव्या म्हणते, माझं जीवावर प्रेम होतं. आता जीवाला खूप मोठा धक्काच बसतो आणि नंदिनीला सुद्धा. नंदिनी म्हणते, काय तुझं जीवावर प्रेम होतं? मग तू का नाही सांगितलंस काव्या? तेव्हा काव्या म्हणते, कसं सांगणार होती मी ताई, कसं बोलू मी? जर बोलले असते ना तर त्या लोकांनी आम्हाला जिवंत पाठवलं नसतं इथे. अगं बाबांना विचार, पार्थला विचार, मालिनी काकूंना विचार तिकडे काय झालं होतं. तू नव्हतीस, तुला काहीच अंदाज नाही. त्यांनी आम्हाला किती त्रास दिला. तेव्हा आता नंदिनी म्हणते, मग तू हे आत्तासुद्धा एवढे दिवस का लपवून ठेवलंस? का नाही सांगितलंस तुझं जीवावर प्रेम आहे ते? तेव्हा आता लगेच काव्या म्हणते, मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला आईने शपथ घातली होती. आईने सांगितलं होतं की कोणालाही सांगू नकोस. आणि आता आईच मला परवा गेल्यावर बोलली की सांग, सगळ्यांना सांग, तू तुझ्या मनात जे काही आहे ते सांगून मोकळी हो. अशी मनात ठेवून जगू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, म्हणून मी ताई आज बोलले. आता नंदिनी रूममध्ये जाते आणि एकटीच रडत असते. आता जीवासुद्धा त्याच्या कामाला निघून जातो आणि काव्या आपल्या रूममध्ये जाऊन काव्या रडत असते. तिला बरं वाटत असतं की मन मोकळं केलं मी. आता नंदिनी बेडरूममध्ये मंगळसूत्र काढून ठेवते आणि कुठेतरी निघून जाते. आता जीवा येऊन बघतो तर काय, बेडरूममध्ये मंगळसूत्र असतं पण नंदिनी नसते. जीवा हाका मारतो, नंदिनी नंदिनी, पण नंदिनी घरात कुठेही सापडत नाही. आता काव्या म्हणते, काय झालं जीवा? जीवा म्हणतो, गप्पा बस, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू जर नंदिनीला सत्य सांगितलं नसतंस ना तर नंदिनी घर सोडून गेलीच नसती. काव्या म्हणते, काय ताई घर सोडून गेली आहे? आता मालिनी, विक्रम सगळ्यांनाच टेन्शन येतं. पार्थ म्हणतो, कुठे गेली नंदिनी? जीवा म्हणतो, हे सगळं या काव्यामुळे झालं आहे. काव्यामुळे नंदिनी घर सोडून गेली आहे आणि इथे मंगळसूत्र रूममध्ये ठेवून गेली आहे. आता मालिनी आणि विक्रमला मोठा धक्काच बसतो. मालिनी म्हणते, काय नंदिनी मंगळसूत्र काढून इथे ठेवून गेली घर सोडून? नक्की काय झालं जीवा? जीवा काहीच बोलत नाही. जीवा म्हणतोय, काव्याला विचारा. आता सर्वच जण काव्याला विचारतात, पण काव्या काही सांगायला तयार होत नाही. आता इकडे नंदिनी एकटीच बाहेर आलेली असते आणि एका झाडाखाली बसून खूप रडत असते. आता म्हणते, नाही मला जगायचंच नाही आहे, मी जगणारच नाही. आता माझे दोन्ही लग्न असे, माझ्या नशिबात लग्नच नाही आहे, माझ्या नशिबात संसार लिहिलेलाच नाही आहे, त्यामुळे आता मला जगण्याचा अधिकार नाही आहे, मी आता जगणारच नाही, असा विचार नंदिनी करत असते आणि खूप रडत असते. इकडे जीवा हा नंदिनीला शोधायला बाहेर पडलेला असतो. पार्थ म्हणतो, मी सुद्धा शोधून येतो, आणि पार्थ आणि काव्यासुद्धा बाहेर पडलेले असतात. मालिनी आणि विक्रम डोक्याला हात लावूनच बसलेले असतात. नक्की काय झालं असेल आता त्यांना समजायला काहीच मार्ग नसतो. आता पार्थ हा काव्याला सारखा सारखा विचारत असतो, काय झालं, का नंदिनी घर सोडून गेली, काय असं झालं, तुम्ही असं काय म्हणालात त्यांना? तेव्हा काव्या म्हणते, मी काही बोलली नाहीये, उगाच माझ्यावर काही आरोप करू नका. आता पार्थ आणि काव्या शोधत असतात आणि जीवा शोधत असतो. आता शेवटी जीवाला एका ठिकाणी नंदिनी झाडाखाली बसलेली दिसते आणि जीवा तिच्या जवळ जातो. आता नंदिनी जीवाचं ऐकून परत घरी येईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.